नाशिक BSNL व महावितरण कंपनीच्या महागड्या भूमिगत UG केबल चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 6 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 गुंडा पथक व अंबड गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत मुंबईतील भांडूप येथील गोदामावर छापा टाकून तब्बल 2,88,40,00,000 रुपयांचा कॉपर व ॲल्युमिनियम केबलचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात वहाब अब्दुल नवाज, सुरेश दिलीप वैराळ, बसंतलाल राजाराम यादव, कमलेश कुमार सुखदेव रविदास, तन्वीर मुफसीर शेख आणि राजकुमार केशुलाल जैन यांना अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान चोरीचा माल भांडूप येथील गोदामात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मोठा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींकडून नाशिक शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका, इंदिरानगर व म्हसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 5 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 करत आहे. याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक. नाशिक शहरामध्ये मागील काही वर्षामध्ये केबल चोरीच्या बऱ्याच घटना घडल्या होत्या. यामध्ये जी जमिनीखाली केबल असते, विशेषतः BSNL वगैरे अशा कंपन्यांची, ती केबल रात्रीतून JCB वगैरे लावून काढून नेण्याच्या काही घटना घडल्या होत्या. या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस स्टेशनला 2024ला एक घटना घडली होती. त्यामध्ये देखील अशी केबल चोरी झाल्याचे लक्षात आलं होतं. याचा तपास सुरू होता. याविषयी क्राईम ब्रँचला तपास करून यामध्ये मागे नेमकं काय आहे, कोण आरोपी आहेत हे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. युनिट 1चे PI मुदगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली, विशेष म्हणजे PSI श्री श्रीवंत, नंतर युनिट 4चे श्री संदीप पवार आणि युनिट 3चे श्री मोतीलाल पाटील यांनी मिळून अहोरात्र याच्यामध्ये चौकशी केली, तपास केला आणि यातून एक त्यांनी मोठी गँग बस्ट केलेली आहे. जी गँग रात्रीतून अशा ज्या जमिनीखाली केबल्स असतात, विशेषतः शासकीय कंपन्यांच्या, त्या केबल JCB लावून काढतात आणि त्या एकत्र करून विकतात. तशी त्यांनी एक गँग त्यातून बस्ट केली आणि या गँगमध्ये एकूण 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2,88,00,000 किमतीची केबल ही देखील जप्त करण्यात आलेली आहे. आणि याचबरोबर अशा प्रकारचे इतर जे गंभीर गुन्हे आहेत ते देखील उघडकीस आलेले आहेत. एकूण 5 गुन्हे, त्यातील एक सरकारवाडा, एक मुंबई नाका, इंदिरानगरचे 2 आणि म्हसरूळचा 1 असे इतर गुन्हे देखील उघडकीस आलेले आहेत. यातील आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि या आरोपींकडून अजून तपास सुरू आहे, अजून चौकशी सुरू आहे आणि या आरोपीकडून असे इतरही गुन्हे उघडकीस गंभीर येऊ शकतात. तर एक मोठं काम नाशिकच्या क्राईम ब्रँच युनिटने केलेलं आहे. जे केबल चोरीचे गुन्हे जे सहसा उघडकीस येत नाहीत असे गुन्हे त्यांनी उघडकीस आणलेले आहेत. त्यांनी गँग ताब्यात घेऊन त्यांच्याकडे 2,88,00,000 असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. हा मुद्देमाल नेमके कुठून जप्त केलेला आहे? हा मुद्देमाल ठिकठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे आणि आणखी तपास सुरू आहे.